सो हाय हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. तुमच्या सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 26 नोव्हेंबर. तर आजचा दिवस आपण हा सेलिब्रेट करत आहोत. सर्वांनी पुष्प अर्पण केलेले आहेत, अगरबत्ती मेणबत्तीचं प्रज्वलन झालेलं आहे. त्यानंतर सगळ्या जणांनी इथे उपस्थिती दर्शवली होती. त्या मानाने खूपच कमी होती, कारण की आजचा दिवस हा वर्किंग डे असल्या कारणाने अजून काही लोक आलेले नव्हते कामातून. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही 7 वाजता चालू केला होता करण्यासाठी. जेवढे लोक उपस्थित राहिले त्यांना घेऊन आम्ही हा संविधान दिवस सेलिब्रेट केला. तर हे आपलं कार्यालय आहे, विहार आहे. ते सगळी 4 संघटना घेऊन आम्ही हे कार्यरत करत असतो. तर चला तर मग इकडे बघू शकता, मी देखील इथे उपस्थित आहे आणि बोलत आहे. आणि हे आपलं छोटंसं विहार आहे आणि सगळ्या म्हणतात ना, एकत्रितरित्या येऊन कामातून येऊन सगळ्या गोष्टी करत असतो. सगळ्या गोष्टींना हे मिळत असतं. आजचा दिवस खूप खास आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान ते केलेले आहे आणि त्या संविधानाला धरून आपला भारत देश चालत आहे. तर किती मोठी गोष्ट आहे आजचा दिवस. तर त्याचा दिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही खास सगळेजण इथं जमलो होतो. आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप म्हणजे आनंदी उत्साही होता, कारण की साराबादप्रमाणे आपण हे असले जे कार्यक्रम आहेत छोटे मोठे आपण राबवत होतो. आता पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे 6 डिसेंबर, ते तो पण सेलिब्रेट करायचा आहे. तर सगळ्या गोष्टी इतक्या पटापट त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इकडे बाहेर आपल्या सगळे साखराच्या हल्ल्यामध्ये जे जवान आपले शहीद झाले होते तर त्यांचे देखील आपण इथे बॅनर लावलेले होते. त्यानंतर आम्ही बाहेर जो कार्यक्रम करणार होतो तर त्याचं सगळे इथे बघू शकता. इथे बाबासाहेबांचं संविधान दिनातलं हातात पुस्तक आणि त्यानंतर इकडचं छोटंसं आहे. तर अशा प्रकारे हे सेलिब्रेशन आपण दरवर्षी आपण करत होतो, पण हे डेकोरेशनचे आज केलेलं आहे छोटं मोठं. तर ते आपले अक्षय दादा तांबे साहेब यांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि अर्धा चंद्र त्याबरोबर हिरवं असं पूर्ण डेकोरेशन खूप सुंदर. त्याचप्रमाणे बॅनर आहेत, पंचशिलेचा ध्वज आहे, खूप सुंदररित्या. आणि दरवर्षी हे बॅनर जे आहे ते चेंज होतच असतं. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळेजण फोटो काढण्यासाठी सगळेजण उत्साही होते एकत्रितरित्या. महिला वर्ग थोडा कमीच होता, कारण की संध्याकाळचा टाईम असल्या कारणाने पाणी येण्याची पण म्हणजे पाणी येते या टायमिंगला, त्याच्यामुळे एवढी जास्त उपस्थिती नव्हती. पुरुष मंडळी जेवढे माहिती तेवढे सगळेजण आले होते. आणि सगळ्यांना धरून आपला हा कार्यक्रम आता दादा मिलिंद दादा बोलत आहे, अनाऊन्समेंट करत आहे, सगळ्यांची नावं घेऊन प्रत्येकाला सन्मानित करत आहे. कारण की हार आणि पुष्प अर्पण करायचे होते, अगरबत्ती आणि मेणबत्ती देखील प्रज्वलित करायची होती. तर चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो.
आया आया आय आमच्या बोला मग गुरुजी बोला तू इकडे हा व्हेरी गुड इकडे बघ तू भाई इकडे बघा इथं फोकस पडतो गे लाईटचा जरा मस्त येईल फोटो बस ओके नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु आपण आज जो संविधान दिन साजरा करत आहोत ते जे भारताचं संविधान आहे त्या संविधानाची जी उद्देशिका आहे ते आपल्या समोर तर मी प्राचीला विनंती करतो की त्यांनी ते वाचायचे हे व्हिडिओ चालू कर मला दिसेल हे काय वरती भारतीय संविधानाचा अल्पवार्ता कार्यक्रम आहे तो घेतल्यानंतरच आपण सर्वांनी जायचं त्या अगोदर आपण सर्वांनी त्रिशरण प्रदर्शन घेऊया मैं यहाँ पर छाइयाँ गिराने नहीं जाऊंगा क्योंकि ते आपल्याला अल्पवर आणण्यासाठी गेले होते त्या शहीदांना पण वाहतो घेऊन आपण घरी जायचं सर्वांना भक्ति में शरणमय धम्मो में शरणं वरम् एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्
सखी में शरणं संघो में शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु। सर्वांना जय भीम। खाण्यासाठी बघू शकता इथं आपल्याकडे वेफर्स आणि लाडू आणलेले होते, सर्वांना डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पण आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली कारण की आम्हाला ना समोसा खायचा होता. बट असो, लाडू आणि वेफर्स याच्यावरती भागून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला संविधान दिवस आजचा हा सेलिब्रेट झालेला आहे. चला तर मंडळी, बाय बाय.